ब्रेक नंतर तुमचं स्वागत। आपण चर्चा करतो आहोत शरद पवारांबद्दल। शरद पवार देशाचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे का, हे मी माझ्या पाहुण्यांना विचारतोय। मी थेट जातोय नितीन गडकरींकडे। गडकरी साहेब गोविंदराव आधी काय म्हणाले, त्यांनी भाजपवर काय आरोप केले, तुम्ही ऐकलत, तुमचं उत्तर काय आहे? गोविंदराव अधिकांच्या विचारामध्ये 2 दिवसात फारच वैचारिक परिवर्तन झालेलं आहे। ते आमचे ज्येष्ठ मित्र आहेत। खरं म्हणजे त्यांच्यावर फार अन्याय झाला। ते मंत्रिपद न मिळाल्यामुळे सोनिया गांधींना सोडून शरद पवारांबरोबर गेलेले आहेत। काँग्रेसमध्ये स्थिती अशी आहे की ओरिजिनल माल भंगारमध्ये गेला आणि नकली आणि डुप्लिकेट इम्पोर्टेड मालाला महत्त्व मिळालं, त्यामुळे अधिक साहेब बिचारे नाराज झाले। पण अधिक साहेबांची याच्या आधी पवार साहेबांनी फसवणूक केली आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि काँग्रेसचे अध्यक्ष असताना ते पवार साहेबांवर काय मुक्ताफळं काढलेली आहेत त्याचा रेकॉर्ड पण आहे, पण मी त्यात जाऊ इच्छित नाही। सध्या गोविंदराव त्यांच्या पक्षात असल्यामुळे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्यामुळे त्यांच्या बोलण्यात मी काही नाराज नाही आहे। पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की शरद पवार साहेबांनी दिल्लीमध्ये भाजपच्याही नेत्यांमध्ये असं चित्र निर्माण केलं होतं की ते भाजपबरोबर येऊ शकतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक लोक सांभाळून बोलत होते। हे त्यांचं राजकीय कौशल्य आहे की एकावेळी ते काँग्रेस असो, भाजप असो, कम्युनिस्ट असो, सगळ्यांच्याच बरोबर जाऊ शकतो असा आभास निर्माण करू शकतात। हा त्यांचा प्लस पॉईंट आहे, तसा निगेटिव्ह पॉईंट आहे। आणि म्हणून शरद पवार हे केव्हा काय करतील, कोणाला साथ देतील आणि कोणाला सोडतील, याचा अनुभव गोविंदरावांनी आपल्या आयुष्यात बराच वेळा घेतलेला आहे। बऱ्याच खस्ता या करता अगदी गोविंदराव, तुम्ही उत्तर द्यायला हवं। गोविंद, तुमच्यावर आरोप होत आहेत, तुमचीही पवारांनी फसवणूक केली, तरी आज तुम्ही त्यांच्याच पक्षात आहात, काय म्हणाल तुम्ही? मी गडकरी साहेबांना मुद्दाम सांगू इच्छितो की त्यांचा हा जो आरोप आहे, हा आरोप पूर्वग्रह दूषित असा आहे। शरद पवारांचे आणि माझे मतभेद झाले, ही गोष्ट खरी आहे। माझी त्यांनी कधीही फसवणूक केलेली नाही किंवा त्यांच्या नेतृत्वाविषयी मी कधीही शंका घेतलेल्या नाहीत किंवा मी शंका घ्याव्यात अशा प्रकारचं वर्तन त्यांनी कधीही माझ्याशी केलेलं नाही। झालं होतं एवढंच की काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळी श्रीमती सोनिया गांधींनी नेतृत्व करावं की इतरांनी करावं असा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी आम्ही सोनिया गांधींनी नेतृत्व करायला हरकत नाही म्हणून त्यांची बाजू घेतली। पवार साहेबांना ते आवडलं नाही, त्यावेळी त्यांना असं वाटलं की श्रीमती सोनिया गांधीची तुम्ही बाजू घेऊ नये आणि म्हणून या प्रश्नावरती फक्त आमचा मतभेद झाला होता। मी सोनियाजीच्या बाजूनं राहिलो, पवारसाहेब आपल्या आपल्या विचाराच्या बाजूनं राहिले, पण तो आमच्यामध्ये असं विश्वासार्हता घालवण्याचा किंवा एकमेकाला फसवण्याचा कुठलाही प्रसंग कधीही घडलेला नाही आणि त्या संबंधीची कोणतीही तक्रार मी कधी गडकरी साहेबांच्याकडे किंवा भाजपवाल्यांच्याकडे केलेली नाही। तरी देखील भाजपला फी न घेता फुकटात दुसऱ्याचं वकीलपत्र घेण्याची सवय असल्यामुळे त्यांनी माझंही वकीलपत्र निष्कारण घ्यायला तयारी दाखवलेली दिसते। मी त्यांचा आभारी आहे, ते मला माझ्याविषयी अगदी असे राजकीय फटाके आपल्याला यापुढे सतत ऐकायला मिळतील। निवडणुकांचा मौसम आहे, पण मी पुन्हा जातोय विलास मुत्तेमवार, मंत्री आहेत केंद्र सरकारमध्ये। मुत्तेमवारजी, मला सांगा, मगाशी गडकरी असं म्हणाले, नाही मगाशी गोविंदराव अधिक असं म्हणाले की काँग्रेसमध्ये सुद्धा, भाजपमध्ये तर नाहीच पण काँग्रेसमध्ये सुद्धा शरद पवारांच्या पात्रतेचा, तोडीचा एकही असा नेता नाहीये जो पंतप्रधान बनू शकेल, यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता डॉक्टर मनमोहन सिंग साहेब आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि 5 वर्ष त्यांनी प्रधानमंत्री पद चालवून दाखवलं, चांगले रिझल्ट दिले आणि त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये शरदराव सुद्धा होते। तेव्हा आमच्या पक्षामध्ये प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नाहीत, या मताशी, या गोविंदरावांच्या मताशी मी सहमत नाही। पण मला सांगा मुत्तेमवारजी, शरद पवार हे अत्यंत कार्यक्षम, अत्यंत चाणाक्ष आणि ज्यांना ऍडमिनिस्ट्रेशनवर ताबा आहे असे नेते आहेत, हे तर तुम्ही मान्य कराल ना? नाही, अनेक लोकांमध्ये अनेक क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये शरद पवार सुद्धा आहेत आणि म्हणून काँग्रेसमध्ये अशा पात्रतेचा कोणीच नाही आहे असं म्हणणं, याला मी सहमत नाही। अगदी बरोबर आहे। मी शेवटी जातोय विजय नाईक यांच्याकडे। विजय नाईक, मला हे तुम्हाला विचारायचं आहे की गणित काय होतील मला माहित नाही, अस्थिर सरकार आलं तर शरद पवार कदाचित रेसमध्ये येऊ शकतात, हेही आपण बोललोय, पण मला सांगा, निव्वळ गुणवत्ता हा विषय घेतला तर पवार देशाचे पंतप्रधान म्हणून कसे ठरू शकतील, तुमचा काय अंदाज आहे? तुम्ही गुणवत्तेचा प्रश्न जर घेतला किंवा गुणवत्ता हा जर विषय घेतला तर त्यामध्ये शरद पवार, आता खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक वेळी आपण म्हणतो की किती गुण द्यायची का काय असतं, तर तुम्ही कुणालाही जर समजा विचारलं किंवा राजकीय पक्षामध्ये विचारलं की त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅबिलिटी, त्यांची गुणवत्ता किंवा त्यांचं बहुव्यापी व्यक्तिमत्व, या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये त्यांना म्हणजे जवळजवळ सर्वच मार्क त्यांना मिळतील असं मला वाटतं। आणि त्यामुळे असं वाटतंय की येत्या इलेक्शन्स म्हणजे या निवडणुका झाल्यानंतर
जी संधी अनेक नेत्यांना मिळणार आहे. राष्ट्रवादी पक्ष हा जो आहे तो लोकसभेमधल्या 6 रेकग्नाइज पार्टीमधला एक पक्ष आहे. बाकीचे पक्ष त्यांना रेकग्निशन नाहीये, परंतु अगदी कमी वेळामध्ये किंवा कमी कालावधीमध्ये शरद पवारांच्या पक्षाने या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवलेली आहे. याकडे पाहता मला असं वाटतं की संधी तर निश्चितच आहे, परंतु त्या संधीचा कोण कसा उपयोग करून घेतो किंवा कशा पद्धतीनं ती संधी पुढे येते आणि सर्वव्यापी जे काही व्यक्तिमत्व आहे त्याला स्वीकारण्याची जी काही ही आहे काय त्याला म्हणतात की त्याला राजकीय पक्ष कोण कोण स्वीकारतात हे पाहून नंतरच त्याचा निर्णय घेतला जाईल. परंतु मला आजही असं वाटतं की की शरद संधी पवारांना निश्चित आहे. संधी आहे. निश्चितपणे माझा वेळ संपलाय. विजय नाईक, धन्यवाद. आपल्या सर्व पाहुण्यांना धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा मी आपला प्रश्न घेतो. शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का? पडद्यावर पाहू शकता. आजचा निकाल काय होतो? 83% प्रेक्षक असं म्हणतायत होय होऊ शकतात. महाराष्ट्रातून 83%, महाराष्ट्रातूनच का सगळ्या देशभर आणि बाहेर सुद्धा हे आमचं चॅनल बघितलं जातं. तिथून पवारांना 83% प्रेक्षकांनी पाठिंबा दिलाय. शेवटी मी इतकंच म्हणेन, राजकारणात काहीही घडू शकतं. शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात का याला माझं उत्तर माहीत नाही असं आजच्या घडीला आहे. पण संधी नाही असंही मी म्हणणार नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित, शरद पवारांकडे पंतप्रधान पद सांभाळण्याची कार्यक्षमता आहे का असा प्रश्न मला कोणी विचारला तर मी 100% सांगेन की होय, निश्चितपणे आहे. आणि म्हणूनच मराठी माणसाला ते पंतप्रधान व्हावे असं वाटतं. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.